डॉट आला त्यानंतर 2 धावा. हा ट्रॅकर बॉल फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज मिड विकेटला क्षेत्ररक्षक काय करतोय. चुकी झाली. हा झेल होणं गरजेचं होतं, जजमेंटच नव्हतं आणि त्यामुळेच इथे 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण करण्यात आली. या एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 3 वरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 3 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात आपण पाहिली तर थोडीशी संयमाने पाहायला मिळते. गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी 2 सामने जिंकलाय. 3 सामन्यापैकी हा सामना जिंकला तर क्वालिफिकेशनचे दार अजून उघडे होतील आणि त्यासाठी प्रयत्न असणार आहे किरण वारंग आणि त्याच्या कंपनीला. 3 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केले जात आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा अगदी विचार केला तर 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. पहिलं षटक एनजे वरती ती जबाबदारी दिली. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिला एनजेचा. अगदी विचार केला तर गोलंदाजी खूप चांगली केली. बॅटच्या साह्याने तितकंसं कॉन्ट्रीब्युशन देता आलेलं नाहीये, मात्र गोलंदाजीमधून ती गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते आणि या एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळतोय. याही वेळेस एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 6 वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा संयम फलंदाजांनी दाखवला, किंबहुना चांगली गोलंदाजी एनजीने केली. हा ट्रॅकर बॉल पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड पॅरलल स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले. यावेळेस मात्र शरीरावरती हाफ ट्रॅकर केला. गती जास्त नव्हती, त्याचा फायदा घेतला. ऑन साइडला बॉलला पुल केलं. फ्लॅट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इथे 6 धावींची मोहर या षटकाराने. धावसंख्या 12 वरती. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हरपिच बॉल इनसाइड आउटचा फटका. स्वागत संस्कार कांबळेचं षटकाराने केलं. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. धावसंख्या मात्र 18 वरती जाऊन पोहोचते. ओव्हरपिच बॉल होता. इनसाइड आउटचा फटका अगदी क्लासिकल अंदाजामध्ये सजवलाय. धावफलक वधारलाय. 18 वरती धावसंख्या पोहोचते. षटक क्रमांक 2 घेऊन संस्कार कांबळे साबर्डी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. एक सिंगल धाव धावफलकावरती. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला बॉल थोडीशी पाठीमागे हाताळायचे, बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी करायची आणि त्या अनुषंगाने त्या प्लॅनिंगने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल, कारण खेळपट्टी ओली असते. ओव्हरपिच बॉल फलंदाजासाठी आमंत्रण असतं. पाठीमागे गेला. यावेळेस मात्र जास्त उसळी मिळाली, त्यामुळे लगेचच पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. या एक्स्ट्रा धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचं टोटल आता वधारतंय. 20 वरती जाऊन पोहोचतंय. स्ट्रायकर सेन वरती किरण वारंग एका षटकारानिशी बॅटिंग करतोय. ओ हा ट्रॅकर बॉल. या बॉलची चर्चा चालू होती. पाठीमागे बॉल हाताळले तर यश देखील मिळणार. पाठच्या बॉल वरती एखादा षटकार आला तरी देखील चालू शकतं, मात्र ओव्हरपिच चेंडू हाताळले तर निश्चितच मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश फलंदाजांना येईल, यात मात्र शंका नाहीये. आता प्रयत्न बॅक ऑफ द लेनचा वारंवार राहिला. हा बॉल देखील बॅक ऑफ द लेन
ऑन साइडला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. झेल टिपला जातोय अफलातून झेल. सतीश पाडे चेंडूच्या खाली आले आणि अफलातून झेल टिपलाय माघारी परतवलाय. किरण वारंगचा खेळ संपलाय. पहिला धक्का किरण बॅक टू द पॅव्हिलियन. यस लेफ्टी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये सचिन भोसले दाखवत असताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये अफलातून बॅटिंग यांची देखील राहिली होती. खूप चांगला खेळ त्यांचा देखील राहिला होता. मात्र आजचा दिवस वेगळा आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील वेगळा आहे आणि आता कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. बॅकफुटला गेले हलक्या हाताने डेलिकट टच पाहायला मिळालाय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचं टोटल मात्र आता पोहोचतंय 21 या आकड्यावरती. हॅलो व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दरम्यान या एक्स्ट्रा धाब्याने धावसंख्या आता पाहिली तर पुढे सरसावली जाईल. 22 धाबा धावफलकावरती. नो बॉलचा इशारा आला. यस नो बॉलचा इशारा येतोय. येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. संधी आता पुन्हा एकदा फलंदाजाकडे चालून आले. हो वेगात टाकलाय प्रचंड वेग या बॉलवरती. साबर्डी एक्सप्रेस का म्हटलं जातं त्याचं उत्तर या बॉलवरती होतं. पहिल्या बॉलवरती षटकार आला तरी देखील विकेट मिळवले आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा पिछाडीवरती ढकललंय. 2 षटकांचा केस संपलाय. 22 धाबा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या अखेरीस. अतुल आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी दिली जाते. अतुलला आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल एकही धाव मिळणार नाहीये या बॉलवरती. दरम्यान डॉट बॉल आलाय. थांबवले धाव घेण्यापासून सचिन भोसले स्ट्रायकर एंडवरती. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची खडा पाठीमागे चाललाय. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने एक सिंगल पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होतीये आणि एका सिंगलने आपण पाहिलं तर धावफलक देखील वधारलं जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचं टोटल आता 23 या आकड्यावरती पोहोचतंय. 23 लॉस ऑफ 1 विकेट. किरण वारंगची ती महत्वाची विकेट मिळवली गेली. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा वेगात टाकलाय. हा बॉल जिथे पाणी साचलंय तिथे टाकलाय आणि त्यामुळे प्रचंड वेगात बॉल फलंदाजाकडे ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा मानस आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती कोणताच खेळाडू नाहीये. ही चूक केली आहे आणि त्या चुकीचा भुर्दंड आता वारंवार भोगावा लागणार आहे. काय चाललंय मैदानाच्या आतपर्यंत पहा. कॉमेडी ऑफ एरर्स त्याच्या घडीला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंडवरती कोणताही खेळाडू नाहीये आणि त्याचाच भुर्दंड 3 धाबा धावफलकावरती पंचांचा इशारा आला. 3 धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 26 या आकड्यावरती. बेसिक आहे क्रिकेटचं. ज्यावेळेस कोणत्याही एंडवरती कोणताही क्षेत्ररक्षक नसतो कुणीतरी बॅकअप करणं महत्वाचं असतं. त्याची कडा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत. सचिन भोसले ज्या लेफ्ट हँडर बॅटरनी कालचा दिवस अक्षरशः दणाणून सोडलाय त्याचा झेल इथे सोडलाय आणि आता एक सिंगल धावफलकावरती प्राप्त होतीये. एका सिंगलने धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन बॅटची आतली कडा पाठीमागे आता विकेट किपरच्या हातामध्ये 1 बाउन्स बॉल कॅरी करतोय. डॉट बॉल आलाय. षटकाची होते सांगता.
तीन षटकांचा खेळ संपतोय. 28 धावा धाव फलकावरती. तीन षटकांच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 केडीसी लाईव्ह वरती. संस्कार कांबळेवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. चौथ्या षटकामध्ये युवा खेळाडू आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे. हो, पहिला बॉल प्रचंड वेगात एक्सप्रेस डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी घेतली आणि नुकतंच खेळपट्टीवरती पाणी मारलं गेलं, त्यामुळे खेळपट्टी देखील उली आहे. संस्कार कांबळेवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय कर्णधार एनजेने आणि विश्वासाला सार्थक हे वारंवार संस्कारचा देखील राहिलाय. टप्पा पडल्यानंतर तो एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. हो, वेगात आलाय यावेळेस देखील बॉल वेगात बॅट वरती येत असताना पाहायला मिळालाय. बॅटचा फेस थोडासा लवकर ओपन झाला आणि त्यामुळे बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल आदळतोय. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल. कशा प्रकारे फलंदाजी संस्कार कांबळेच्या विरोधात केली जाईल, कारण आता त्याला लेंथ सापडले. वारंवार बॉल पाठीमागे हाताळले जात आहेत, म्हणजे त्याला लेंथ सापडले. कशा प्रकारे आता खेळ केला जाईल संस्कारच्या विरोधात खास करून हे पाहावं लागेल, कारण खूप चांगली गोलंदाजी केली आहे. वेगात टाकलाय आणखीन एक बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सावर्डी एक्सप्रेस आज मलकापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती देखील धडाडताना पाहायला मिळतेय. वेगवान गोलंदाजीचा नमुना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संस्कार कांबळेचा. आणखीन एक बॉल प्रचंड वेगात. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला नाहीये. कमालीची गोलंदाजी केली जाते आणि त्यात आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे, म्हणजे अजून खेळपट्टी ओली होणार यात मात्र शंका नाहीये. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलं जात आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन एंजेला आपण पाहतोय. सिंगल धावफलकावरती ऍड. दुसरीचा कॉल परतलेत. क्षेत्ररक्षकाने फेकी अजून अचूक करणं अपेक्षित होतं. 2 धावा धावफलक 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या वधारली जाईल. 33 वरती धावफलक. पुढचा बॉल संस्कार कांबळेचा. व पायावरती लेग ग्लान्स पाहायला मिळालाय. एक सिंगल. 2 षटकांचा स्पेल संस्कार कांबळेचा, जिथे खर्च केला फक्त आणि फक्त 16 धावा आणि मिळवली एक महत्वाची विकेट या मॅच मध्ये. एसपी कन्स्ट्रक्शन अंबा संघाला पुनरागमन करून दिलाय. सावर्डी एक्सप्रेस आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा धडाडली आहे.
दरम्यान गोलंदाजी मार्क वरती धनराज भोपाटेला आपण पाहतोय. दोन धाब्याने धावसंख्या आपण पाहिली तर 36 वरती जाऊन पोहोचते. 5व्या षटकाचा खेळ आता सुरू झालाय. धनराज भोपाटे शव्वाडीचा हा खेळाडू आहे, आपल्याला 5व्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट बुलचा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल खात्यामध्ये ऍड. दुसरीचा कॉल, रनआउटची संधी, धोक्याची घंटा, कलेक्शन झालंय. पंचांचं बोट आकाशाकडे, फिंगर अप, विकेट नंबर 2. फलंदाज बाद, सचिन भोसलेची विकेट. 3 विकेट, सेकंड विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे दाखवत असताना पाहायला मिळतोय. कोळगाव एक्सप्रेस आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शाहवाडी तालुक्यातील चर्चित ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. ओहो, या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा. संस्कारच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर टप्पा पडल्यानंतर त्याला उसळी मिळत होती, मात्र धनराजला ती उसळी मिळत नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय आणि त्यामुळे फलंदाजांसाठी अडचणी या वाढताना पाहायला मिळत आहेत. एका गोलंदाजाची शैली वेगळी आहे तर धनराजची शैली वेगळी आहे आणि वेगवेगळ्या शैलीचे गोलंदाज वेगवेगळ्या षटकामध्ये हाताळले जातात आणि त्यामुळेच ही धावसंख्या जी अपेक्षित होती जास्तीची ती आता कमी पाहायला मिळते. 36 धावा धाव फलकावरती. ओव्हरपिच बॉल होता, सर बॅटने ऑन साइडला मात्र टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये, लॉंग ऑन लाईक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. सतीश पाटील डीप मध्ये एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, तितके चांगले बॅटर देखील आहेत. लॉंग ऑनला ते देखील पाहायला मिळाले. ते सिंगल धाव फलकावरती ऍड होते. धावसंख्या 37 वरती, 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा, 38 वरती धावसंख्या पाहायला मिळते. 38 ऑन दी बोर्ड, 38 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल धनराजचा, स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज सरळ बॅटने याही वेळेस ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे, मात्र आता धावा मिळतील पूर्णपणे 4. आला एक शानदार चौकार. या चौकाराने धावसंख्या आता पाहिली तर 42 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 42 ऑन दी बोर्ड, एंड ऑफ 5 ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट. गोपी आलेत विरुद्धची मार्क वरती. षटक क्रमांक 5 मध्ये गोपी. ओव्हरपिच बॉल, फटका फसलाय, झेलची संधी, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा एफर्ट्स. सतीश पाटील माझ्या मते आपण पाहिलं तर एकटे असे खेळाडू आहेत जे मैदानाच्या आतमध्ये जिथे पोझिशन असू दे तिथून एफर्ट्स लगावत असताना पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये सर्कलमध्ये होते, सर्कलमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण, आजच्या दिवसामध्ये लॉंग ऑन लाईन आणि तिथून देखील एफर्ट. संघासाठी जितके एफर्ट्स देता येतील, संघाला जिंकवण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न करण्याचा इथे मानस पाहायला मिळाला. या बॉलवरती विकेट आली आहे. गोपीच्या नावावरती महत्वाची विकेट. राहुल कांबळेचा केस संपलाय. आता गौसिया स्पोर्ट्स धोनगरवाडी अजून अडचणीमध्ये आलाय. तुषार आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत.
या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल तुषार आले, स्ट्राईक रोटेट केली. जालिंदर पाटील जास्तीचा काळ नॉन स्ट्रायकर रेनवरती घालवलाय. शेवटचं षटक चालू आहे. फक्त आणि फक्त 10 बॉल फेस केलेत, 15 धाबा त्याने बनवल्यात. सेट बॅटर आहे आणि त्यांना आता स्ट्रायकर एन वरती राहणं तितकंच गरजेचं आहे आणि तेच काम आता तुषारने आल्या केलंय. ऑन साइडला टर्न केलाय, वेगात बॉल आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन सिंगलला कंप्लीट केलं जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउटची विकेट गमवावी लागते. जालिंदर पाटीलचा केस संपलाय. आणखीन एक धक्का धक्के पे धक्का, चौथा फलंदाज जालिंदर बॅक टू दी पवेलियन. चला यानंतरचा होणारा सामना नवसंदेश स्पोर्ट्स परळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रद्धा 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल. नवीन बॅटर अभि आलेत मैदानाच्या आतपर्यंत. हा देखील कोळगावचाच खेळाडू आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. तर दरम्यान धावसंख्येला अजून आकार दिला गेलाय. 48 धावा, जी सुरुवात किरण वारंग आणि जालिंदर पाटीलने दिली होती. अपेक्षा होती मोठ्या धावसंख्येची, अपेक्षा भंग संघ सहकार्यांचा केलाय मिडल ऑर्डरनी. ओव्हरपिच बॉल सरबॅटने उचललाय. ऑन साइडला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. शेवट गोड केलाय चौकाराने. धावसंख्या 52 वरती. 6 षटकांचा केस संपतोय. 52 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 36 चेंडू आणि 53 धावांची असणार आहे एसपी कन्स्ट्रक्शन आंबा संघाला. पुढे जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेऊन चला टॉस साठी या रिपोर्टिंग करा. श्रद्धा 11 कॅप्टन आलेला आहे. नवसंदेश स्पोर्ट्स परळे कॅप्टन दादू कोटावळे आपण यायचं टॉस साठी.
सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. सतीश पाटील आणि त्याच्या साथीने अतुलला आपण पाहतोय. एका बाजूला करण जोशीचा खेळाडू आहे. विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती त्यांना रोखण्यासाठी राहुल कांबळेवरती जबाबदारी दिली जाते. पहिला बॉल थोडासा कमी गतीचा होता. बॉलवरची गती थोडीशी काढली. त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता फिंगर रोल केली होती या बॉलवरती. राहुल कांबळेकडे विविधता आहे. बॅकफुटला गेले. हलक्या हाताने पुश केलंय. खुश राहिले. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा आता आपण विचार केला तर एक धाव फलकावरती. पहिली धाव फलकावरती आता पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवरती बॅटर अतुलला आपण पाहतोय. अतुल स्ट्रायकर एंडवरती. दिशा करा पाहायला मिळाले. यावेळेस मात्र डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या मात्र शरीरावरती ऑन साइडला हलक्या हाताने बॅटचा फेस बंद केला आणि त्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी बॉलला फील्ड केलं. एक सिंगल प्राप्त होते धावफलकावरती आणि या एका सिंगलने धावसंख्येचा आता विचार केला तर 2 धावा धावफलकावरती सध्याच्याकडे 3 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. संघाचा स्ट्राईक गोलंदाज राहुल कांबळेवरती जबाबदारी दिली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. ऑप्शनच्या बाहेर नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धाव फलकावरती येणारा बॉल फ्री हिटचा असणार आहे. उघडा डोळे पाहणे येणारा चेंडू फ्री हिट. संधी फलंदाजाकडे पुन्हा एकदा चालून आली. फटकाला जवाब आलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्री हिटच्या बॉलवरती लॉंग हिट. षटकार. दहा या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 10 ऑन दी बोर्ड. सतीश पाटील विश्वास दाखवला. सलामीसाठी पाठवलं आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये ती आतिषबाजी त्याची पाहायला मिळते. अशा प्रकारचा खेळ राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं तर किरण आणि त्याचबरोबर जालिंदरने सुरुवात दिली. त्यानंतर जशी किरणची विकेट आली जालिंदर पाटील देखील शांत राहिले आणि धावसंख्येचा जो ओघ होता तो देखील कमी झाला आणि त्यामुळे कमी धावसंख्या बनवली गेली. बॅकफुटला जाऊन अपरकटचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव फलकावरती व्हाईटच्या स्वरूपात ऍड होते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या वधारली जाईल. 11 वरती धावफलक. 11 विदाउट लॉस. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आहेत. प्रयत्न होते राहुल कांबळेचे झेलपर्यंत पोहोचण्याचे. थोडेसे दूर राहिले. बॉल कॅरी झाला नाही. एक सिंगल धावफलकावरती 12 वरती धावफलक पाहायला मिळते. राहुल कांबळेला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहत आहोत. या खेळाडूने देखील शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट अक्षरशः धनानून सोडलंय. बारा धाबा धाव फलकावरती आहेत. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील एक नामांकित खेळाडू सद्दाम शेख यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 12 धाबा धाव फलकावरती. 30 बॉल आणि 41 आवश्यकता आहे. चला 30 षटकामध्ये 41 धावांची गरज आहे. किरण बारंग गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये दाखल झाले. तर दुसऱ्या षटकामध्ये ती जबाबदारी दिली जाते. खुलवा टप्प्याचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला मनगडाच्या साह्याने फ्लिक केला जातो. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारली जाईल. 13 धाबा धाव फलकावरती आता पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडवरती अतुल. संयम दाखवला दोन्ही फलंदाजांनी. ऑफ स्टंपच्या बाहेर फुटवर्क नव्हतं. बॉल पासून दूर जाऊन घेण्याचा प्रयत्न होता
आणि बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस देखील होताना दिसत नाही. रबर बॉल क्रिकेटमध्ये बॉलच्या जितका जवळ जाता येईल किंवा किंबहुना बॉल जितका जवळ आपल्या येईल तितकेच मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजाला संधी असतात. यावेळेस तो फटका आलाय, क्षेत्ररक्षक होते आणि इथे चूक झाली का, आपल्याला दिलेली मर्यादा ओलांडले का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक सांगतायत अंतर खूप आहे. डिसिजन आलेला नाहीये, निर्णय अजूनही आलेला नाहीये. चला, जो काही पंच निर्णय देतील तो मान्य करावा लागेल, त्यामध्ये कुणी वाद घालायचा नाहीये. विकेट आली आहे पंच. विकेट आले, यस, माघारी परतावं लागतंय. अतुलची विकेट, पहिला धक्का इथे बसतोय. 13 वरती पहिला फलंदाज बाद झालाय. अतुल बॅक टू दी पवेलियन. का रे कशाला हा तरी चालते उलट लागणार आहे बिग बॉस. हो, बागफुटला गेले. यावेळेस फटका बॅडमिंटन स्ट्रोक एनजेचा पाहायला मिळाला. एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा कॉल परतलेत. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, फंबल झालेत. तर पायांना आपण पाहिलं गेलं तर 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारली जाईल. 15 वरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आहेत. षटक क्रमांक दुसरं किरण वारंगचं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला कॅच ड्रॉप झाली आहे. झेल सुटलाय, कॅच ड्रॉप झाली. जीवनदान फलंदाजाला मिळत आहे. 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आता पाहिली तर 17 वरती जाऊन पोहोचते. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगला होता, अगदी ट्रॅम लाईन पासून जवळून बॉल गेला विकेट किपरच्या हातात. षटकाचे होते सांगतात 2 षटक संपले. धावसंख्या 17 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. राहुल कांबळेवरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते. हा बॉल बॅटची कडा, विकेट किपरचे एफर्ट्स पहा. किरण वारंग यष्टांच्या पाठीमागे शाहूवाडी तालुक्याचा चपळ चिता आणि त्याचे एफर्ट्स. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले, बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर एफर्ट्सला जवाब. शर्तीचे प्रयत्न केले मात्र अखेरा झेल सुटलाय. कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. याही वेळेस बॉल चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्येचा आता विचार केला तर धावसंख्या सध्याच्या घडीला 17 वरती रोखली जाते. सतीश पाटील आणि एनजेच्या खांद्यावरती संघाच्या धावांची जबाबदारी असणार आहे. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, कमी गतीचा बॉल हाताळलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल दबाव बनवणारे राहतील यात शंका नाही आणि तोच प्रयत्न राहिला. आता समीकरण बदलतंय. 21 मध्ये 36 धाबांची गरज आहे. आपल्याकडे जो खेळ आहे, आपल्याकडे जो अनुभव आहे तो आता मैदानाच्या आतपर्यंत पणाला लावावा लागेल.
ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. यावेळेस बॉल विकेट किपर फंबल झालेत. सिंगल खात्यामध्ये ऍड होते. या सिंगलने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचं टोटल 18 या आकड्यावरती पोहोचत आहे. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. आता कमबॅक हळूहळू करायला सुरुवात झाली. गौसिया स्पोर्ट्स संघाकडून पहिलं षटक महागड होतं, मात्र त्यानंतर कमबॅक झालाय. हो, हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉल. टेस्टिंग डिलिव्हरी. अफलातून चेंडू हाताला गेला. फलंदाजाला टेस्ट केलं या बॉलने. झोप उडवली. अगदी कानाच्या बाजूने हा बॉल गेलाय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. जजमेंट चुकलंय. त्याचा भुर्दंड. चौकार येतोय. चौकाराने धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावसंख्या 22 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. चला, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे या स्पर्धेसाठी शववाडी मान्सून ब्लास्ट 2026 साठी मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे ती सायकल पुरस्कृत केले. जय हनुमान स्पोर्ट्स ससीगाव चे प्रमोद पारळे सर यांच्याकडून ही सायकल पुरस्कृत करण्यात आले. प्रमोदजी आपलं देखील मनपूर्वक आभार. असं सहकार्य तुमच्या स्पर्धेला लाभो. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर 5 संघांनी सहभाग घेतलाय. SP कन्स्ट्रक्शन आंबा, त्याचबरोबर गौसिया स्पोर्ट्स, श्रद्धा स्पोर्ट्स, नवसंदेश परळे आणि सावी 11 या 5 संघांनी सहभाग घेतलाय. आणि आता या 5 संघांपैकी एका संघाला संधी असणार आहे शववाडी मान्सून ब्लास्ट 2026 ची ही चमचमाती ट्रॉफी उचलण्याची. कोणता संघ ती ट्रॉफी उचलणार त्याचं उत्तर आपल्याला आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळणार आहे. अभि आलेत गोलंदाजी मार्क वरती. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते जिथे फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या 23 वरती. 17 चेंडू 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केले जात आहे. पुश केल्या डीप मध्ये प्रोटेक्शन एक सिंगल खात्यामध्ये ऍड होतीये. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नसणार आहे. एका धाब्याने धावफलक आता बदलला जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती आहेत. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगली गोलंदाजी राहिली गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाची. आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. 24 वरती धावफलक. पुढचा बॉल अभिजितचा. स्टेप आउट केलाय. स्टेप आउट करून खेळणं सोपं नाहीये. अभिजितचा आपण विचार केला तर अभिजितच्या वेगापेक्षा त्याचं नियंत्रण ही त्याची ताकद आहे. आणि या बॉलवरती तेच पाहायला मिळालंय. नियंत्रित गोलंदाजी केली जाते. अगदी अचूक टप्पा त्याने या पहिल्या 3 बॉलवरती राखलाय. हो, हा बॉल टप्पा पडला. उसळी घेतले. एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव छोटीची सांगता मगाशीच उल्लेख केला होता. अभिजितचं नियंत्रण या बॉल वरती देखील ते नियंत्रण. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. चला, श्रद्धा 11 आपण निर्णय करायचा आहे. ऑन साइडला पुल केलंय. ताकद आहे मात्र उंची जास्त मिळाले. लांबीची कमतरता. आणि हा झेल टिपलाय. जालिंदर पाटीलचा अफलातून झेल. फलंदाजाचा खेळ संपलाय. निलेश यादवची विकेट. धक्का क्रमांक 2 24 वरती निलेश बाद. ऍक्शन रिप्ले. यावेळेस मात्र पाहिलं तर आडवा बॅटने फटका केला. बॅटच्या टोला बॉल आदळला. उंची जास्त मिळाली.
लांबीची कमतरता होती आणि त्यानंतर जालिंदर पाटील झेलच्या खाली आणि हा झेल अगदी चांगल्या रीतीने टिपलाय आणि आता माघारी पाठवलाय. निलेश जाधवचा केस संपलाय. 8 बॉल आणि 8 वरती निलेश बाद झालाय. 12 बॉल आणि 12 वरती सतीश पाटील खेळत आहेत. आता दबाव एसपी कन्स्ट्रक्शन आंबा संघावरती. 13 चेंडू आणि 29 ची आवश्यकता. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालंय गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाचं. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. षटकाची सांगता 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 25 जाऊन पोहोचतीये. जिंकण्यासाठी आवश्यकता 12 बॉल आणि असणार आहे 28 धावांची. 12 चेंडू आणि 28 ची गरज. कशा प्रकारे हा रन चेस केला जाईल. आता दबाव एसपी कन्स्ट्रक्शन आंबा संघाच्या फलंदाजांवरती आहे. मात्र त्या दबावाला झुगारून फलंदाजी करावी लागेल. तो खेळ दाखवावा लागेल. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बनवायच्यात 28 धावा. जालिंदर पाटील आले. सरवाटने ड्राईव्ह केलाय. चांगला ऑन ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला आग लावत चेंडू झालाय फरार. धावा मिळतात 4. चौकार. पायावरती होता. ऑन ड्राईव्ह अतिशय चांगल्या पद्धतीने केला. सरपाटने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉडी बॅलन्स चांगला राखला. फुटवर्क जास्त नव्हतं मात्र तरी देखील हा फटका आणि या चौकाराने धावसंख्या 29 वरती. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. जो दबाव बनवला होता तो आता दबाव हटवण्याचा प्रयत्न संस्कार कांबळेचा. ओव्हरपिच बॉल होता. संधी होती संस्कारकडे. रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅट स्विंग पेक्षा आपल्या टायमिंगला महत्व दिलं जातं. जितके बॉल आपण टाइम कराल तितके बॉल जास्त लांब जातील आणि ते लक्षात आणूनच फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा बॅट स्विंग वेगात बॅट फिरवले मात्र दिशा यावेळेस करा पाहायला मिळते. एक्स्ट्रा धाव फलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा. अगदी पंच आपण पाहिलं तर पक्ष्यांच्या पंखाप्रमाणे हात फुलवलेत. हा प्रकार बॉल पाठीमागे शॉर्ट बॉलचा वापर केलाय. इथे डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतपर्यंत. निर्धाव चेंडूची सांगता झाले 30 वरती धावफलक. 9 चेंडू 23 आवश्यकता. पहिल्या बॉल वरती चौकार जरूर आला मात्र कमबॅक जालिंदर पाटीलचं. शॉर्ट बॉल बाउन्सर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा येतोय. 31 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. हो शॉर्ट बॉल. याही वेळेस फलंदाजाला अडचणीमध्ये टाकलंय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. शॉर्ट बॉल होता. वेगात बॉल ट्रॅव्हल झाला. शॉर्ट बॉल. आता नो बॉलचा इशारा. आता दंडित केलं जाईल. यावेळेस मात्र फ्रीडच्या बॉलवरती एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर 32 या आकड्यावरती धावफलक 33 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. अडचण वाढत चालली. अडचणीमध्ये आलाय आता खऱ्या अर्थाने संघ म्हणजेच एसपी कन्स्ट्रक्शन आंबा.
33 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉलचा के शिल्लक आहे. 20 धावा बनवायच्या आहेत. सतीश पाटीलला जबाबदारी उचलावी लागेल. ऑन साइडला टर्न केलाय, अलॉंग दी ग्राउंड फटका केला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बॉल पर्यंत पोहोचतायत. फील्ड केलंय, सिंगल धाव धावफलकावरती. फेकी खराब झाले, दुसरीचा कॉल दिलाय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न झालाय, कलेक्शन नव्हतं. तिसरी धाव देखील मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना अशा प्रकारच्या चुका महागात पडतील यात मात्र शंका नाहीये. दरम्यान 5 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा आहेत धावफलकावरती जिंकण्यासाठी. 6 बॉल 17ची गरज. सहा चेंडू 17ची गरज आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती अखेरच्या षटकामध्ये सचिन यांच्यावरती विश्वास दाखवलाय. 6 चेंडू 17ची आवश्यकता. स्ट्रायकर एन वरती सतीश पाटील आहेत. हो, पहिला बॉल. जिथे पाणी साचलंय तिथे चेंडू हाताळलाय. पायावरती बॉल आदळतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहा ऍक्शन रिप्ले. पायावरती बॉल आदळलाय. धावसंख्या रोखले. 36 वरती धावफलक 5 मध्ये. आवश्यकता इथून पुढे 17 धावांची असणार आहे. प्रत्येक बॉल प्रयत्न असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर भेदण्याचा. हो, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला माघारी पाठवलं. विकेट नंबर 3. सतीश पाटील बॅक टू द पवेलियन. रमेश गाडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. गाडेवाडीचा हा खेळाडू फायटर जेट ऑफ गाडेवाडी म्हणून देखील याच्याकडे पाहिलं जातं. वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. अडचणीमध्ये एसपी कन्स्ट्रक्शन आंबाचा संघ पाहायला मिळतोय. गौसिया स्पोर्ट धनगरवाडी कधीही हार न मानण्यासाठी हा संघ ओळखला जातो. फटका फसलाय. याही वेळेस वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडतो. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. चला, नाणेफेक जिंकून श्रद्धा 11 संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 53 धावा रोखायच्या होता आणि ती जबाबदारी गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाच्या गोलंदाजांनी उचलली. या मॅच मध्ये आता अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती. शेवटचा बॉल. अजून थांबावा लागेल. अजून एक चेंडू थांबावा लागेल. फटका तर खेळलाय. या बेस मात्र आपण पाहिलं तर विजय निश्चित झालाय. चौकार जरूर आलाय मात्र विजय मिळवला गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाने. एसपी कन्स्ट्रक्शन आंबा संघाला केले पराभूत.